पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। तरुणांनो, मोबाईल पासून सावधान। रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। रायगड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून तापमानाचा पारा तब्बल 40 ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आणि या प्रचंड उष्णतेचा परिणाम आता थेट मोबाईलवर दिसून येतोय। तळा तालुक्यातील आडनाळे गावात मोबाईल स्फोटाची गंभीर घटना घडली आहे। या घटनेत महेश मोतीराम नागते वय 38 वर्ष सध्या राहणार मुंबई हे गंभीर जखमी झाले आहेत। रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी ते आपल्या गावी आले होते। दुपारी सुमारे 12 ते 12:30च्या दरम्यान ते घरात बसले असताना त्यांच्या जीन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अचानक स्फोट झाला। या स्फोटात त्यांच्या पॅन्टचा पुढील खिसा पूर्णपणे जळून खाक झाला। तसेच त्यांच्या डाव्या मांडीला, उजव्या हाताच्या बोटांना आणि डाव्या हाताच्या बोटांना गंभीर भाजला गेला। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत त्यांना तळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवले। सुदैवाने सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेनंतर स्वतः महेश नागते यांनी सांगितले की उष्णतेमुळे मोबाईलचा स्फोट झाला असावा, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे। मोबाईल शरीराला लागून ठेवणे टाळा आणि उष्णतेमध्ये विशेष काळजी घ्या। नमस्कार, माझं नाव महेश मोतीराम नागते। मी मुंबईला राहणार आहे, पनवेल दादरमध्ये। आणि जस्ट माझ्या घराचं काम आहे ना, आमच्या गावी पण एक कार्यक्रम होता आहे लग्नासंदर्भात। सो त्यासाठी मी इथं घरी आलेलो, गावी आलेलो। बट जो माझा मोबाईल आहे तो जुना आहे, 4-5 वर्ष झाले वापरतो मी तो। बट उष्णताही वाढलेली आहे आणि जस्ट मी जेवायला गेलेलो घरी, भाकरी वगैरे खात होतो, तो अचानक त्याचा स्फोट झाला। बॅटरी स्पार्क झाली एकदम मोठ्या पद्धतीने आणि मला इजा झाली त्याच्यामध्ये। ही अशी या पद्धतीने इजा झालेली आहे। पॅन्टीमध्ये होता मोबाईल, सो काढण्याच्या घाईमध्ये माझी पॅन्ट पण फाटली आणि त्याच्यामधून तो मोबाईल बाहेर पडला। बट ते ह्याच्यामध्ये धावपळीमध्ये मला ह्या अशा जखमा झाल्यात हाताला। सो कृपया करून आपण सर्वांनी पायालाही झालेली आहे जखम, ज्या खिशामध्ये होती इथे तिथे। सो तुम्ही कृपया करून लोकांनी सर्वांना बी अवेअर करा। आपण लहान मुलांनाही सतर्क करा की आपण जास्त त्यांच्याकडे मोबाईल हाताळायला दिला नाही पाहिजे। आणि अशा आता उष्णता वाढलेली आहे, उष्णता ही खूप बेकार आहे आणि अशा पद्धतीने हे जे स्मार्टफोन आहेत ते आपल्याला धोकादायक आहेत। तो कृपया आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि ह्या अशा गोष्टीपासून जेवढं होईल तेवढं लांब ठेवा। आणि एक करा की आपला मोबाईल आहे तो छातीजवळ वरच्या खिशामध्ये ठेवू नका, कारण तिथं आपलं हृदय आहे, तर तिथलाच भाग जळाला तर खूप धोकादायक होईल ते। सो तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित व सावधानीने वापरा। आणि शक्यतो आता मी तर स्मार्टफोन घेणारच नाही, एक साधा सिंपल फोन असतो कीपॅडवाला तोच वापरणार आहे आणि त्याच्यावरती माझी लाईफ आता जाईल, बाकी काय नाही। बस, धन्यवाद साहेब। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे।